आपला लालबागचा राजा सुद्धा आता अंबानींचा गणपती झालेला आहे. अंबानी तिथे येऊन त्यांच्या मंडळामध्ये आरती करतात, ते त्यांच्या बॉडीवरती आहेत, देणग्या देतात. हे इतक्या सहजपणे खपवून घेणारा समाज हा म्हणजे निवडणूक मॅनेजमेंट, निवडणूक निधी म्हणून जो पैसा भाजपकडे जमा झालेला आहे 2014 नंतर, तो कितीतरी पटींनी वाढलेला आहे आणि त्या तुलनेमध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेस हा कुठेच नाहीये. त्यामुळं हे जे तंत्र आहे ना, हे तंत्र निवडणुकीचं सगळं बघता मला असं वाटतं की मुंबई त्यांना अजून हातात लागलेली नाही असं आपण म्हणू शकतो. आदित्य आणि अमित ठाकरे का प्रचारात बाहेर पडले नाहीत? शाखा भेटी हा काही निवडणुकीच्या काळात करायचा कार्यक्रम नसतो, तो आधी झाला पाहिजे. अशा सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी मला वाटतं मुंबईतलं जे मराठी अस्मितेचं राजकारण आहे त्याच्यावरती बहुधा त्यांचा भर होता आणि त्या तुलनेमध्ये त्यांनी चांगली फाईट दिलेली आहे. मनसे आहे ही एक बिझनेस म्हणून चालवायला जातात आणि ती कुठेतरी फसतायत, बरं, असं कुठेतरी दिसतंय का? काय वाटतं बरं की राजकारणामध्ये लोकप्रियता आणि मतांचं कन्व्हर्जन ह्याचा थेट रेशिओ असेलच असं नाही. म्हणजे मला राज ठाकरेंच्या बाबतीत हा जो प्रश्न विचारतात लोक की सभा तर खूप मोठी होते, लोक गर्दी करतात, पण मतांमध्ये कन्व्हर्जन होत नाही, तर असं दुसरं उदाहरण कुठलं मी सहज विचार करत होतो की असा कोण आहे दुसरा देशामध्ये नेता की ज्याच्या बाबतीत हे होतं. मला दुसरं उदाहरण थेट रजनीकांतचं आठवतं. म्हणजे सगळ्यात धक्कादायक रोहित पवार होते, हो, पण तुम्ही त्या कार्यक्रमाला म्हणजे विरोधच नाही ना तुमचा. हो. म्हणजे तुम्ही असं नाही चालू शकत ना की नाही मी आता मी अडाईने शिव्या घालणार आणि बारामती कार्यक्रमाला जाणार. पण वैचारिक दृष्ट्या जर बघितलं तुम्ही तर भाजपला पर्याय कोण ह्याचा जेव्हा जेव्हा विचारला जाईल प्रश्न, तेव्हा मला वाटतं काँग्रेस हेच उत्तर असेल. नमस्कार, मी रोहन दालोलकर. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक पत्रकारांच्या मुलाखती घेतल्या, पण असा एक पत्रकार जो ग्राउंड रिपोर्ट ठेवतो, ज्याला पूर्ण महाराष्ट्राची नस आणि नस माहिती आहे, ज्यांनी आतापर्यंत यूट्यूब चॅनल्सवर त्यांचे हजारो सबस्क्रायबर आहेत, असे तुमचे माझे आवडते सर्वांचे प्रशांत कदम सर इकडे आले आहेत. नमस्कार सर. थँक्यू. इसाब नीतीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू. आणि मला तुमच्या चॅनलचं इसाब नीती हे नाव खूप आवडतं. कारण त्या नावाशी पण एक लहानपणीच्या आठवणी आहेत. म्हणजे मला लहानपणी वडिलांनी जी 2 पुस्तकं आणून दिलेली होती. माझं गाव म्हणजे एकदम असं फलटण तालुक्यातलं ग्रामीण भागातलं आहे, पण तरी लहानपणी मला इसाब नीती आणि पंचतंत्राच्या गोष्टी अशी 2 पुस्तकं आणून दिलेली होती. आणि या काळामध्ये इसाब नीती तुम्ही सांगताय आणि त्यात आज आपण निवडणुकीबद्दल बोलणार आहोत की नीतीच्या गोष्टी करणार आहोत. इंटरेस्टिंग आहे, पण छान नाव आहे. प्रशांत सर, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बोलण्याचं कारण म्हणजे आत्ताच BMCच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद निवडणुका येऊ इच्छित आहेत आणि नगराध्यक्ष ऑलरेडी झालेत. खूप साऱ्या गोष्टी आता उहापोह चालू आहे. सर, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न हा विचारायचा आहे की BMCच्या निवडणुकीमध्ये भाजपला किती कठीण गेली, सोपी गेली, की कशी ओव्हरऑल ही भाजपसाठी महत्त्वाची इलेक्शन होती BMCची महानगरपालिकेची? भाजप म्हणजे विशेषतः 2014 नंतरचा जो भाजप आहे तो कुठलीही निवडणूक फार गांभीर्यानं घेतो. म्हणजे ती निवडणूक महापालिकेची असू द्यात, ती विधानसभेची असू द्यात, अजून कुठली एखादी छोटी निवडणूक असू द्यात. तर त्या अर्थानं एकतर जगातला सर्वात मोठा पक्ष अशी बिरुदावली त्यांना मिरवायला आवडते आणि इलेक्शन मॅनेजमेंट हे जे तंत्र आहे ते त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये एक स्वतःचं विकसित केलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचे आक्षेप बरेचसे आहेत. कारण आपल्याला लढताना जरी भाजप दिसत असली तरी ती केवळ भाजप नसते. भाजपच्या सोबत ED, CBI, त्याच्यानंतर माध्यमांचा सगळा एकूण पसारा, अशा अनेक गोष्टी असतात आणि लेवल प्लेइंग फील्ड नावाची एक गोष्ट कुठल्याही निवडणुकीमध्ये असते आणि आपल्या निवडणूक आयोगाला ते अपेक्षित आहे, आपल्या घटनेला ते अपेक्षित आहे की जे सगळे पक्ष निवडणूक लढवत आहेत त्या सगळ्यांसाठी एक समान न्याय असला पाहिजे. सगळ्यांची सुरुवात एका समान रेषेपासून झाली पाहिजे. ती आत्ता या निवडणुकीत होते का किंवा झाली होती का, इथपासून आपण खरं तर भाजपचं यश जे आहे ते मोजलं पाहिजे. म्हणजे आत्ता मुंबई महानगरपालिकेचा जो निकाल आला आहे त्याच्यामधली एक सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की भाजपचा इथं महापौर बनू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आणि इतिहासात पहिल्यांदाच त्यांचा महापौर बनेल.
फार कमी कालावधीमध्ये त्यांनी ही झेप घेतली मुंबईमध्ये, हे देखील खरं आहे. म्हणजे 2017च्या निवडणुकीआधी मुंबईमध्ये भाजपची काय परिस्थिती होती, त्यांचा आकडा त्यावेळी 31-35च्या आसपास होता. बरोबर. तिथून नंतर त्यांनी झेप घेतली ती थेट 82 वरती आणि आता त्यांच्या जागा वाढून 89 झालेल्या आहेत. पण मी जसं म्हटलं की इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूनं असताना, समोर तुमचा जो शत्रू आहे तो तुम्ही पूर्णपणे खिळखिळा केलेला असताना, त्याचे 2 तुकडे केलेले असताना, तरी सुद्धा तुमचं बहुमताचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होत नाहीये. मग याला विजय म्हणायचा का, याच्याबद्दल सुद्धा म्हणजे प्रश्न निर्माण होतात. कारण आता 6 जागा वाढलेल्या आहेत त्यांच्या साधारणपणे आणि 89 वरती त्यांचा आकडा पोहोचलेला आहे. महापौर जर बनला तर कदाचित तुम्ही मी सगळे हे आकडे विसरून जाऊ नंतर, म्हणजे 2 नंबरला कोण होतो हे कधी कुणी लक्षात ठेवत नाही. आणि हा जगाचा नियम आहे की शेवटी जो जिता वही सिकंदर. म्हणजे लोकसभेमध्ये पण जर आपण बघितलं तर 240 पर्यंत भाजप आली, पण एकदा पंतप्रधान बनले की मग सर्वसामान्यांच्या दृष्टीनं काही हे मॅटर करत नाही की विरोधातल्या लोकांचे किती आकडे आहेत वगैरे वगैरे. हे आकडे 3-4 दिवस चर्चेमध्ये असतात, मीडियामध्ये त्याच्या हेडलाईन्स होतात, पण नंतर काय, शेवटी निर्णय घेणारा व्यक्ती एकदा पदावरती बसला की तोच चेहरा असतो आणि मग तोच पक्ष त्या संपूर्ण शहराचं धोरण ठरवतो. त्या अर्थाने कदाचित म्हणजे भाजपनं कामगिरी चांगली केलेली असेलही, पण या सगळ्या पॅरामीटर्स जर आपण मोजल्या, म्हणजे आत्ता या BMCच्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी मुंबईभर फिरत होतो, सगळीकडं होर्डिंग्स जे लागलेले होते ते भाजपचे लागलेले होते, थोडे बहुत शिंदेचे पण लागलेले होते. मला याच्यामध्ये विरोधक कुठेही दिसले नाही. मोठ्या रॅलीज, प्रचार, वृत्तपत्रामध्ये ज्या अशा फ्रंटलाईन फुलपेज जाहिरात येतात त्या कोणाच्या होत्या, त्या भाजपच्या होत्या. तर रिसोर्सेसच्या तुलनेमध्ये भाजप फार पुढे होतं, विरोधक फार मागे होते. आणि आत्ता अगदी या संसदेच्या अधिवेशनातली सुद्धा एक आकडेवारी आहे, काँग्रेसच्या खजिनदारांनी ती सांगितलेली होती भर भाषणामध्ये, अजय माकन. निवडणूक मॅनेजमेंट, निवडणूक निधी म्हणून जो पैसा भाजपकडे जमा झालेला आहे 2014 नंतर, तो कितीतरी पटींनी वाढलेला आहे आणि त्या तुलनेमध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेस हा कुठेच नाहीये. त्यामुळं हे जे तंत्र आहे ना, हे तंत्र निवडणुकीचं सगळं बघता मला असं वाटतं की मुंबई त्यांना अजून हातात लागलेली नाही असं आपण म्हणू शकतो. जरी सर्वात मोठा पक्ष ते ठरलेले असले, जरी त्यांची प्रगती फार वेगानं झालेली असली, 2017 नंतर आता 2026 80-82 वरनं ते पुन्हा 89 वर आलेले आहेत, पण तरी देखील समोर शिवसेना होती आणि 65 जागा याही परिस्थितीमध्ये येणं हे मला वाटतं ठाकरेंचं मोठं यश आहे. आणि ही निवडणूक त्यांनी पूर्णपणे इथल्याच नेतृत्वानं लढली, म्हणजे मोदी शहा इथं आले नाहीत, ही पण एक वेगळी गोष्ट आहे. मला त्याच प्रश्नाला पुढे जाऊन विचारायचं की एकनाथ शिंदे फुटल्यानंतर, बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी पहिली निवडणूक होती आणि तशीच ती एकनाथ शिंदेसाठी पण पहिली निवडणूक होती. तर एकंदरीत उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक कशा पद्धतीने लढली अशी तुम्हाला वाटतंय आणि त्यांनी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी केली असेल? नाही, शिवसेना आणि शिवसेनेतून बाहेर गेलेले नेते याचा एक फार मोठा इतिहास आहे आणि प्रत्येक नेता जेव्हा बाहेर पडलेला आहे त्याच्यानंतर शिवसेना काही लगेच संपलेली नाहीये. म्हणजे अगदी छगन भुजबळ हे पहिलं मोठं उदाहरण होतं. आत्ता आपण जे बोलतोय की ठाकरेंच्या हातातनं BMC गेली, तर हे 1992ला पण घडलेलं होतं आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हयात होते. 92ला काँग्रेसची बहुमतातली सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये आली. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये केवळ 2 वेळा मुंबई महानगरपालिका स्वबळावरती कुठल्या पक्षाला जिंकता आलेली आहे. ती 1978 मध्ये जनता पार्टीला आणि 1992 मध्ये काँग्रेस. म्हणजे हे तर बाळासाहेबांच्या देखत घडलेलं होतं. म्हणजे 113-114 आले होते बहुमतामध्ये सत्ता आलेली होती. आणि म्हणजे शिवसेनेची सुद्धा इतकी वर्ष सत्ता आहे 1985 पासून 92चा अपवाद वगळता, पण त्यांना कधी बहुमत गाठता आलेलं नाहीये. म्हणजे हा पण एक आपला थोडासा गैरसमज होतो की इतकी वर्षांपासून शिवसेना सत्तेत आहे म्हणजे बहुमतातल्या सत्तेत आहे असं आपल्याला वाटतं. स्वबळावरती सत्ता त्यांना कधी जास्त 102 काहीतरी आहे, 102 हा त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स आहे. तर सांगायचा मुद्दा हा की छगन भुजबळ गेल्यानंतर सुद्धा एक हा हादरा शिवसेनेला बसलेला होता. मग नंतर नारायण राणे बाहेर पडले, राज ठाकरे बाहेर पडले, ही फार मोठी घडामोड होती. गणेश नाईक बाहेर पडले. त्या अर्थानं उद्धव ठाकरेंसाठी सर्वात चॅलेंजिंग निवडणूक याच्या आधी 2007 मधली होती, ज्यावेळी राज आणि राणे दोघेही त्याच्या आधी बाहेर पडलेले होते आणि मुंबई शहरावरती कंट्रोल कोणाचा असणार,
याची एक फार मोठी परीक्षा होती. तर ती पण उद्धव ठाकरे पास झालेले होते आणि मला आठवते अजून की मी 2007ला माझ्या पत्रकारितेची सुरुवात झालेली होती त्यावेळी आणि मी नुकताच मुंबईमध्ये आलेलो होतो. त्यावेळी सामनाची हेडलाईन पण होती, बोलणाऱ्या मुंबई कोणाची. म्हणजे अर्थात ही भाषा सामनालाच शोभू शकते, ही काही म्हणजे पत्रकारितेच्या नैतिकतेत बसणारी भाषा नाहीये, पण तो एक बाणा होता, म्हणजे लढाऊ बाणा शिवसेनेचा, आणि तो असा सगळ्या पद्धतीने दिसतो. तर आत्ताची निवडणूक त्या अर्थानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची फार मोठी परीक्षा आहे. पक्ष त्यांचा फुटलेला आहे, त्यांचं चिन्ह स्वतःजवळ नाहीये, बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि फोटो याचा पण केवळ अधिकार त्यांच्याकडे नाहीये. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 2 पक्ष फुटले, राष्ट्रवादी आणि शिवसेना. पण राष्ट्रवादीमध्ये काय झालं, अजित पवारांना शरद पवारांचा फोटो आणि नाव घेण्याचा अधिकार नाहीये. त्यांनी कोर्टामध्ये नंतर याचिका दाखल केलेली होती आणि यांना बंदी असली पाहिजे म्हणून म्हटलेलं होतं. त्यामुळे अजित पवारांना ते करता येत नाही. एकनाथ शिंदेना ती मुभा आहे. त्यामुळे तुम्ही बघा त्यांच्या सभा, त्यांच्या एकूण सगळ्या प्रचारामध्ये बाळासाहेब ठाकरे असतात. म्हणजे अनेकदा गोंधळ पण होतो हा, की पटकन कळत नाही शिवसेना कुठली आहे. म्हणजे एखाद्याला जरी हे वाटत असेल की आपल्याला ठाकरेंना मत द्यायचे, पटकन तो धनुष्यबाणाला पण मत हे करू शकतो. म्हणजे आणि त्यांच्यासाठी निवडणूक चिन्ह धनुष्यबाण ही किती दशकांची ओळख आहे. म्हणजे मला आठवतं मी दिल्लीत जेव्हा या सगळ्या प्रकारानंतर होतो, विनायक राऊत तेव्हा दिल्लीत आलेले होते आणि आम्ही त्यांच्या बंगल्यावरती सगळे पत्रकार गप्पा मारत बसलेलो होतो. अचानकपणे बाहेर पडताना त्यांना ते असं इथं चिन्ह लावायचं होतं, तर ते पटकन म्हणाले, अरे माझं ते धनुष्यबाण कुठे आहे. तेव्हा पक्षफुटी झालेली होती, 1.5-2 वर्ष झालेली होती, पण तरी त्यांना पटकन मशाल आठवलं नाही, कारण चिन्ह म्हणजे धनुष्यबाण ही त्यांच्यासाठी ओळख झालेली होती. तर अशा कठीण परिस्थितीमध्ये ठाकरेंना ही निवडणूक लढवायची होती आणि मला वाटतं 65 त्यांचे नगरसेवक निवडून येणं ही सुद्धा त्यातल्या त्यात जमेची बाब आहे. आता त्यांनी प्रचार फार कमी केला, म्हणजे एकच संयुक्त सभा मुंबईत झाली, नाशिकमध्ये एक झाली आणि ठाण्यात, म्हणजे 3च संयुक्त सभा केल्या. त्यांनी प्रचार अजून चांगला करायला पाहिजे होता का, थोडंसं आक्रमकपणे, म्हणजे जरी त्यांच्या स्वतःच्या काही प्रकृतीच्या मर्यादा असतील तर मग पुढची पिढी काय करत होती, आदित्य आणि अमित ठाकरे का प्रचारात बाहेर पडले नाहीत, शाखा भेटी हा काही निवडणुकीच्या काळात करायचा कार्यक्रम नसतो, तो आधी झाला पाहिजे. अशा सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी मला वाटतं मुंबईतलं जे मराठी अस्मितेचं राजकारण आहे त्याच्यावरती बहुधा त्यांचा भर होता आणि त्या तुलनेमध्ये त्यांनी चांगली फाईट दिलेली आहे. आणि म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा 2014ला ज्यावेळी सगळे पक्ष वेगवेगळे लढलेले होते त्यावेळी सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी आमदार निवडून आणलेले होते. जसे उद्धव ठाकरे बाहेर पडले, जसे एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्याचा उद्धव ठाकरेंसाठी पहिली होती निवडणूक, तसंच एकनाथ शिंदेसाठी पण मुंबई महानगरपालिका जी त्यांचं संपूर्ण सगळं त्यांचा जीव आहे त्यांच्यात, तर त्यांनी ती कशी घेतली आणि कशा पद्धतीने त्यांनी याच्यावर काम केलं असं वाटतं? नाही, शिंदेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी दिल्लीतली बार्गेनिंग पॉवर आहे ती या निवडणुकीवरती ठरणार होती. कारण शिवसेनेचे वारसदार, विचारांचे वारसदार बाळासाहेबांचे म्हणून जे काही त्यांना प्रोजेक्ट केलं जातंय गेल्या काही वर्षामध्ये, तर त्यांना हे दाखवावं लागेल ना की मुंबईत ते ठाकरेंना किती डेंट करू शकतात, जी भाजपची इच्छा आहे. तर ते जर काम त्यांनी केलं चांगल्या पद्धतीनं तर त्यांचं दिल्लीतलं बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढणार आहे. तुम्ही बघा गेल्या अगदी 2-3 महिन्यामध्येच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, नाहीतर भाजप मुंबईत सोबळामध्ये लढेल अशी सुद्धा एक चर्चा होती. नंतर मग भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीत जातात, मग बैठका होतात आणि त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा एक शब्द फार म्हणजे लक्ष देऊन ऐकण्यासारखा होता की ते असं म्हणतात की पक्षश्रेष्ठींच्या इच्छेनुसार त्यांनी आम्हाला स्थानिक नेत्यांना इथं मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये युती करायला सांगितलेलं आहे. त्यांची इच्छा होती का भाजपची हा भाग वेगळा आहे. कारण जर तुम्ही बघितलं MMR रिजनमध्ये म्हणजे आता निकाल आलेले आहेत तर 8 पैकी 6 ठिकाणी भाजप आणि शिंदेची सत्ता आहे, म्हणजे त्यातही भाजपची सत्ता आहे. शिंदेची फक्त एकाच ठिकाणी ठाण्यात त्यांचा महापौर बनेल, बाकीच्या ठिकाणी पण थोड्याशी तडजोडी बार्गेनिंग चालू आहे. तर या अर्थानं भाजपनं काय केलं की जिथं पाहिजे तिथं शिंदेंना सोबत घेतलं, जिथं त्यांना ते नको होते तिथं त्यांनी विनंती करून सुद्धा सोबत घेतलेलं नाही. नवी मुंबईचं उदाहरण आहे की गणेश नाईकांना शिंदे त्याच्या आधी एकदा जाऊन भेटलेले होते, पण तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये भाजपने त्यांना सोबत घेतलं नाही आणि तिथं भाजपचंच आता महापौर बनेल अशी स्थिती आहे. म्हणजे एक प्रकारे शिंदेंना सोबत घेताना आपली पक्षवाढ, आपलं संघटन हे भाजपच्या डोळ्यासमोर आहे आणि या परिस्थितीमध्ये शिंदेंना
मुंबईमधली आपली ताकद दाखवायची होती. आता एक गोष्ट त्यांनी काय केली, जे ठाकरेंचे नगरसेवक होते, जो आकडा मागच्या वेळी म्हणजे आधी 84 आणि नंतर 6 आणि इतर जोडून जवळपास 90च्या 90च्या आसपास आसपास पोहोचलेला गेला होता. तर त्यातले 54 नगरसेवक शिंदेंनी आपल्या बाजूने वळवले होते. आणि मी वळवले होते असं यासाठी म्हणतोय कारण ते काही त्यातले काही इच्छेनं नव्हते आलेले. त्यांना सुद्धा सगळ्या म्हणजे यंत्रणांचा वापर करून आपल्या बाजूने वळवण्यात आलेलं होतं. काही पैशाच्या लोभाने गेले पण असतील, पण ही सगळी नीती साम दाम दंड भेद वापरून हा आकडा जुळवलेला होता. म्हणजे 54 नगरसेवक जेव्हा तुमच्याकडे विद्यमान आहेत, तेव्हा साहजिक आहे की त्यांचं स्वतःचं एक नेटवर्क असतं. त्या जोरावरती ते निवडून येण्याची शक्यता आधीच जास्त असते. या पार्श्वभूमीवरती त्यांना मिळालेल्या जागा 29 या थोड्या मला कमी वाटतात आणि भाजपनं सुद्धा त्यांना सीट शेअरिंगमध्ये खूप मोठं स्थान दिलेलं होतं. नाही 90 जागा दिलेल्या होत्या. आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत हे आहे की म्हणजे आपण जे वारंवार म्हणतो की हे जे सगळं महाराष्ट्रात घडलं ते महाशक्तीनं घडवून आणलेलं आहे. तर त्या महाशक्तीनं एक गोष्ट चांगली काय केलेली असेल तर या संपूर्ण स्क्रिप्टमध्ये त्यांनी जो माणूस निवडला तो अतिशय परफेक्ट निवडला. म्हणजे एकनाथ शिंदे हे पूर्णपणे कट्टर शिवसैनिक या इमेजमधले नेते आहेत. सतत ग्राउंडवरती कोणाच्याही मदतीला धावून जाणारे आणि सगळी आव्हानं अंगावरती घेणारे अशा तऱ्हेचं हे नेतृत्व आहे. आणि ग्रामीण भागातनं आलेले होते, नंतर इथं ठाण्यामध्ये स्थिरावले आणि मग आनंद दिघे, बाळासाहेब यांच्या सगळ्या सावलीमध्ये ते मोठे झाले. पण त्यांच्या ज्या कार्याची शैली आहे म्हणजे पूर्णपणे ती शिवसैनिकाची आहे आणि त्या अर्थानं मग त्या आपलं सगळं यंत्रणा जे आहे ते राबवत असतात. त्या दृष्टीनं त्यांचं एक विधान म्हणजे हलक्यात घेऊ नका असं जे वारंवार ते म्हणत असतात ते मला त्यांच्यामध्ये दिसतं अजून की ते फायटिंग स्पिरिट खूप आहे त्यांचं. म्हणजे अजितदादांनी सुद्धा सहजपणे भाजपच्या म्हणजे भाजपला शरण जाणं त्यांनी स्वीकारलं. एकनाथ शिंदे अजूनही कधी मध्ये जरा थोडंसं आपली स्वतःची ताकद दाखवत असतात. म्हणजे आत्ता सुद्धा आपण बोलतोय तेव्हा त्यांचे नगरसेवक त्यांनी ताज लँड्सला नेलेले आहेत आणि महापौर पदाबद्दलचे अजून निगोशिएशन चालू आहेत. ह्या सर्वांमध्ये म्हणजे एक मराठी माणूस म्हणून नेहमी दुःख राहतं ते राज ठाकरेंबद्दल. कारण की 2000 जवळजवळ 5-6च्या सुमारास स्थापन झालेला पक्ष हळूहळू त्यांनी आयुष्यामध्ये पहिले आमदार आले, काही नगरसेवक आले. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या पद्धतीची आत्ताच्या त्यांची भाषणं झाली आणि सर्वांनी खूप त्यांना प्रसिद्धी मिळते, सगळ्या गोष्टी होतात. आपण खूप याच्यावर चर्चा करू की कन्व्हर्शन होत नाही मतदानामध्ये. काय चुकतं राज ठाकरेंचं ओव्हरऑल आणि की अजून त्यांनी ती फळीच बनवली नाही आहे की त्यांना ती गोष्ट ती फक्त निवडणुका आल्या कीच फक्त काम हाती घेत आहेत. काय घडतं आहे? कारण की असं सगळीकडे बोललं जातं की ह्याचा राज ठाकरेंचा वापर पूर्णपणे उद्धव ठाकरेंनी करून घेतला. म्हणजे मला अजूनही आठवतंय की जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की कन्फ्यूज राजकारणी ह्याचा जो एक टॅगलाईन त्यांनी सुरुवातीला देऊन ठेवली ती त्यांच्यावर एक ब्रँड परत तो तयार झाला की कन्फ्यूज राजकारणी संदर्भात. मी ते ही जी मनसे आहे ही एक बिझनेस म्हणून चालवायला जातात आणि ती कुठेतरी फसतायत असं कुठेतरी दिसतंय का? काय वाटतं ओव्हरऑल? नाही, पक्ष स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांना खूप चांगलं यश मिळालेलं होतं. 13 आमदार आलेले होते म्हणजे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा 2007ला त्यांचे 27 नगरसेवक आलेले होते. नाशिकमध्ये महानगरपालिकेत सत्ता आलेली होती, पुण्यात पण चांगले नगरसेवक आले होते निवडून. राज ठाकरेंच्या बाबतीत काय होतं ना म्हणजे त्यांचा मूळता स्वभाव जो आहे तुम्हाला म्हणजे राजकारणी ते वाटतच नाहीत. म्हणजे ते राजकारण सोडून प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झाले असते. म्हणजे एकदा दिल्लीत ते आलेले होते 2019च्याच लोकसभा निवडणुकीनंतर, ज्यावेळी ते सोनिया गांधींना भेटलेले होते आणि नंतर मग तेव्हा पत्रकारांसोबत एक ऑफ द रेकॉर्ड तेव्हा फार सविस्तर चर्चा झालेली होती. तर ते राज ठाकरे मला आठवतात की ते अतिशय उत्तम होस्ट आणि सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना उत्सुकता आणि सगळ्या गोष्टींमध्ये रस असे आहेत ते. आणि राजकारणामध्ये मात्र काय होतं की राजकारणामध्ये लोकप्रियता आणि मतांचं कन्व्हर्जन ह्याचा थेट रेशिओ असेलच असं नाही. म्हणजे मला राज ठाकरेंच्या बाबतीत हा जो प्रश्न विचारतात लोक की सभा तर खूप मोठी होते, लोक गर्दी करतात, पण मतांमध्ये कन्व्हर्जन होत नाही. तर असं दुसरं उदाहरण कुठलं मी सहज विचार करत होतो की असा कोण आहे दुसरा देशामध्ये नेता की ज्याच्या बाबतीत हे होतं. मला दुसरं उदाहरण थेट रजनीकांतचं आठवतं की जो रजनीकांत तामिळनाडूमध्ये राजकीय पक्ष काढण्याचा त्यानं एक प्रयोग केला, पण तो प्रयोग फसला. आणि खरं तर तामिळनाडूसारख्या ठिकाणी की जिथं ही सहज वाट असते उपलब्ध कलाकारांना की ते
चित्रपट क्षेत्रातून राजकारणामध्ये येतात आणि प्रचंड यशस्वी होतात, ते रजनीकांत यांच्या बाबतीत मात्र नाही होऊ शकलं. ते का नाही? म्हणजे आजही रजनीकांत यांची लोकप्रियता कमी झालेली नाहीये, पण फिल्ममध्ये पण राजकारणामध्ये ते यशस्वी ठरले. त्यांना तो सगळा प्रयोग नंतर गुंडाळावा लागला. मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या बाबतीत तेच होतं आणि त्यात बदललेल्या सगळ्या भूमिका याचा पण थोडासा कुठंतरी एक परिणाम असेल. आणि कुठलीही निवडणूक लढताना तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं की शेवटी मतदान जे होतं ते मतदान बूथवरती आणण्यासाठी जी यंत्रणा असते, ती यंत्रणा जर तुमची परिणामकारक असेल तरच तुम्हाला मतदान होऊ शकतं. म्हणजे तिथं ग्राउंडवरती एखाद्या व्यक्तीला समजा काय बूथवरती जाण्यासाठी रिक्षा पुरवायची आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या, तर हे नेटवर्क जोपासणं. राज ठाकरेंनी अशा छोट्या छोट्या निवडणुका थोड्या जास्त गांभीर्यानं घेतल्या असत्या जिथं संघटन मजबूत होतं. तुम्ही बघा की 2014 नंतर किती निवडणुका राज ठाकरे लढलेलेच नाहीयेत. लोकसभेची निवडणूक त्यांनी मला वाटतं 1-2 वेळा लढलेलीच नाहीये. एका वेळी म्हणजे त्यांची भूमिका पूर्णपणे पंतप्रधान मोदींना पाठिंब्याची होती. या महाराष्ट्रातले पहिले नेते ते असे आहेत की ज्यांनी पंतप्रधान पदासाठी मोदींचं जाहीर समर्थन केलेलं होतं. भाजपनं पण करण्याच्या आधी केलेलं होतं. ते गुजरातमध्ये जाऊन आलेले होते, तिथली पाहणी केली आणि त्याच्यानंतर फार कौतुकानं ते बोललेले होते. पण नंतर त्यांच्या भूमिका बदलत गेल्या. पण त्या वेळी ते त्यांच्या भूमिकांशी प्रामाणिक राहिले आणि आपली बाजू मांडत राहिले. जे त्यांना पटतंय ते करत राहिले. पण राजकारण असं नसतं. म्हणजे जास्त तुम्ही इकडं तिकडं करत राहिलात आणि परत प्रत्येकच वेळी मतदार तुमच्या संभ्रमात पडणार, नेते संभ्रमात पडणार की आता आपण ही निवडणूक लढतोय की नाही, कोणाच्या बाजूने आहोत. या अर्थानं मला वाटतं की तो परिणाम होत असावा. आणि मनसेनं काही शहरांच्या पलीकडं पक्षवाढीसाठी कधीच लक्ष नाही दिलं. मुंबई, पुणे, नाशिक हा त्रिकोणच ते सांभाळत राहिले. त्यातही नंतर मग नेटवर्क पुण्यातलं पण फार कमजोर होत गेलं. आणि कसं आहे की जेव्हा एकच मतदार हा सगळ्यांची वोट बँक आहे, भाजपचा पण तोच, शिवसेनेचा पण तोच, मनसेचा पण तोच, आणि त्यात 2014 नंतर मोदींच्या उदयामुळं हिंदुत्ववादाची एक प्रखर जी सगळी लाट आलेली होती, त्याच्यामध्ये भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष उत्तरेमध्ये वाटू लागला. महाराष्ट्रामध्ये त्याला एक मोठा स्पर्धक शिवसेना होती. पण मग पुन्हा मनसे त्या लाईनवरती जाणार का, हा पण एक प्रश्न असल्यामुळे मला वाटतं हा प्रश्न निर्माण होत असावा. पण मला फक्त एकच गोष्ट असं विचारायची आहे की जसं भाजप स्ट्रॅटेजी करतं, राज ठाकरे हुशार आहेत म्हणतात किंवा एक स्ट्रॅटेजी असते. उदाहरणार्थ जसं आपण एक कुठली गोष्ट जेव्हा आपल्याला म्हणजे कुठली कंपनी जेव्हा चालते ते टॉप मार्जिन, बॉटम, इबिटा, त्यात डिपार्टमेंट्स हा प्रकार असतो. आणि राज ठाकरेंच्या आजूबाजूला जी माणसं आहेत ती सगळे मॅनेजमेंटचे लोक आहेत असं मला वाटतं नाही. पण मला असं वाटतं नाहीये. पण मला वाटतं नाहीये आता. ह्याचं कारण मला वाटायचं 2006 ते 2009 पर्यंत जी 12 जे निवडून आले होते त्यातले प्रवीण दरेकर म्हणा किंवा राम कदम म्हणा, हे हाडाचे राजकारणी होते जे त्यांच्याकडून सोडून गेले. त्याच्यानंतर मला असं वाटतं शिरीष पारकर सारखा माणूस जो थिंकर होता, जो मला कुठेतरी दिसत नाहीये. त्याच्यानंतरची जी टीम आली, जी आता संदीप देशपांडे आहे, अरविंद म्हणजे जाधव आपले हे अविनाश जाधव आहे, किंवा इकडे तुम्ही म्हणाल तर अभिजित पानसे आहेत, हे सगळे ते फक्त ग्राउंडवर काम करणारे आणि अशी व्यक्तिमत्व वाटतात. पण स्ट्रॅटेजी लेवलला कुठेतरी जाऊन ते सांगतात नाही सांगत हा कुठेतरी जाऊन नेहमीच प्रश्न पडलेला आहे. बिकॉज इतका चांगला राजकारणी, इतक्या बरं अनालिसिस करणारा राजकारणी आहे की बाबा एखादी गोष्ट काय होते काय नाही होते आणि भूमिका घेतात. काही गोष्टींवरती जिथं राजकारणी भूमिका घ्यायला कचरतात, आरक्षणासारख्या प्रश्नावरती इतक्या थेटपणे कोणी सांगणं की आरक्षणानं तुमचं भलं होणार नाही आणि हा काही म्हणजे आत्ताच्या याच्यातला प्रश्न नाही, कुठेच सरकारी नोकऱ्या, असं एखादा राजकारणी सांगतोय, हे कसं असतं की कडू औषधाची गोळी असते. म्हणजे कुणी ते द्यायला धजावत नाही. काही राजकारणी म्हणजे अशा प्रश्नांवरती थोडंसं पॉलिटिकल जे आपण म्हणतो की सावध भूमिका घेणं ते पसंत करतात. पण राज ठाकरेंनी अशा काही मुद्द्यांवरती भूमिका घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या जातीयवादाबद्दल पण त्यांच्या काही भूमिका आहेत. मग ते ब्राह्मण आणि ब्राह्मण विरोधी राजकारण जे होत असतं त्याच्याबद्दल सुद्धा ते जाहीरपणे बोलतात. तर या सगळ्याबद्दल बोलण्यामुळे सुद्धा कदाचित त्याची किंमत त्यांना चुकवावी लागते का माहिती नाही. मला म्हणजे मला मतदारांकडनं ठीक आहे ही गोष्ट होऊ शकते, पण मला त्यांचेच नेते जेव्हा सोडून जातात
मग तो प्रश्न एक पडतो की असं काय देत नाहीत की ते निघून जातात. म्हणजे विषय आता म्हणजे अगदी अगदी म्हणजे संतोष धुरीपर्यंतचं व्यक्तिमत्व. हो. म्हणजे अगदी जर सकाळी जर हे केक कापत असतील संदीप देशपांडे आणि एकत्र, तर माझा प्रश्न पडतो की ते एकमेकांना सांगितलं जात नाही का, किंवा त्यांच्यावर कंटिन्यू अन्यायच होत आलाय का, जेणेकरून हे बारीक बारीक जे हिरे असतात जे बरोबर. कुठेतरी निखळल्यानंतर मग कसं काय ती गोष्ट यंत्रणा उभी राहील असा मला प्रश्न पडतो. पुढचा प्रश्न होणे की जो मराठीवर जी पूर्ण म्हणजे मराठी विरुद्ध हिंदी हा जो बेस ठेवून जी पूर्ण कॅम्पेन हा चालवला गेलं, तर त्याचा किती फायदा झाला असं तुम्हाला वाटतंय उद्धव आणि राज यांना, आणि त्याचबरोबर भाजपला पण त्याचा व्हायस वर्सा? नाही, मराठी आणि अमराठी याच लाईनवरती ही निवडणूक करणं हे ठाकरेंसाठी भाग होतं. ओके. कारण तुम्ही बघा की महाविकास आघाडी म्हणून जेव्हा ते लढलेले होते तेव्हा काँग्रेस सोबत होती. लोकसभेला त्यांना चांगलं यश मिळालं. 6 पैकी 4 महाविकास आघाडीचे निवडून आलेले होते आणि त्यातला एक खासदार म्हणजे शिंदेचा जो निवडून आला रवींद्र वायकर यांच्याबद्दल तर वाद पण होते की ते आधी पराभूत झालेले होते, मग त्यांना विजयी घोषित केलं, असं सगळं झालं. विधानसभेला सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 10 आमदार आले. आता लोक हे चर्चा करतात की काँग्रेसला सोबत घेतलं असतं तर फायदा झाला असता का वगैरे वगैरे. पण जेव्हा या शहराची रचनाच अशी आहे की इथं म्हणजे तुम्ही जर आता मुंबईचे सगळा नकाशा बघितला तर तो नकाशा बघितल्यानंतर तुम्हाला कळत जातं की हा कुणाचा म्हणजे मराठी बेल्ट आहे, अमराठी बेल्ट आहे. म्हणजे आपण समजा दक्षिण मुंबईपासून सुरुवात केली तर तिकडे अतिश्रीमंत टॉवरमध्ये राहणारे लोक आहेत. नंतर हा जो पट्टा आहे सगळा दादर, शिवडी, वरळी, त्याच्यानंतर परळ, लालबाग हा सगळा मराठी बेल्ट आहे. नंतर मग पुढं जसं जसं आपण ते वेस्टर्न सबब्स आणि इकडं ईस्टर्नमध्ये घाटकोपर वगैरे बघू तर ते पुन्हा गुजराती आणि इकडं उत्तर भारतीय बहुल असे मतदारसंघ आहेत. आणि आता रिझल्ट सुद्धा तसेच आलेले आहेत. म्हणजे परफेक्ट विभागणी झाल्यासारखं की हा बेल्ट तुमचा, हा बेल्ट आमचा, असं झालेलं आहे सगळं ते. आणि मुंबईची मुळात रचनाच ही आहे, कॉस्मोपॉलिटन शहर आहे. मराठी टक्का किती ह्याच्याबद्दल पण सारखी चर्चा होत असते, पण 2011चे जे आकडे आहेत त्याच्यानुसार साधारणपणे 35% आसपास म्हणतात की मराठी माणूस इथं आहे. आणि ज्यावेळी भाजपसारखा पक्ष हिंदुत्वाचं राजकारण करतोय, उत्तर भारतातला एक मोठा पक्ष आहे, त्यावेळी हे होणार होतं की अमराठी मतं भाजपच्या बाजूला जाणार. आणि त्यावेळी म्हणजे यांची जी एकी झाली तीच मुळात यासाठी की आता मराठी मतांमध्ये तरी किमान फूट नको, कारण मराठी मतं जर पुन्हा फुटली तर मग आपला अजून वाईट परफॉर्मन्स होऊ शकतो. म्हणून मला असं वाटतं कदाचित की हा त्यांच्यासाठी आत्ता खूप महत्त्वाचा मुद्दा होता की हा जो आपला मतदार आहे, मराठी मतदार, की जो बाळासाहेबांचा मतदार आहे पारंपरिक शिवसेना स्थापन झाल्यापासून, तो किमान आपल्यासोबत असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्यांनी ही युती याच्यामध्ये केली. आता मराठी आणि अमराठीचं राजकारण हे मुंबईमध्ये प्रत्येकच निवडणुकीच्या वेळी आलेलं आहे. होत असतं. म्हणजे प्रत्येकच निवडणुकीच्या वेळी निवडणूक आली की या आरोळ्या आपल्याला ऐकू येतात की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकते वगैरे वगैरे. मलाही स्वतःला असं वाटतं. म्हणजे मी 2007ला मुंबई शहरामध्ये आलो, पश्चिम महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातनं मी इथं आलो. म्हणजे माझा जो इमोशनल कनेक्ट मुंबईशी आहे, मुंबई किंवा ठाकरे यांच्याबद्दल मी जे ऐकलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या मनात थोडंफार बाबा ते एक भावनिक नातं आहे. पुढच्या पिढीला ते आहे का हा प्रश्न आहे. म्हणजे ज्या पिढीनं 92ची दंगल बघितलेली नाहीये, त्याच्याबद्दल काही ऐकलेलं नाहीये, किंवा नंतरच्या गोष्टी ज्यांनी केवळ मोदीच बघितलेले असतील 2014 नंतरचे आपल्या कळत्या वयामध्ये, त्यांच्यासाठी हा कनेक्ट पोहोचवणं हे थोडंसं अवघड आहे. कारण संयुक्त महाराष्ट्राची लढाई किती होतात मी आपले त्याच्यासाठी लढले वगैरे, ही सगळी गोष्ट जी मराठी अस्मितेची आहे ती नव्या पिढीपर्यंत खरोखर पोहोचलेली आहे का? आणि तुम्ही पण जेव्हा निवडणूक नसते तेव्हा याच्याबद्दल बोलता का, ते पोहोचवता का, हा पण प्रश्न आहे. म्हणजे केवळ सभेपुरता बोलण्याचा विषय नाहीये. आज आपण मुंबई शहरामध्ये बघा की संयुक्त महाराष्ट्रासाठी जे 107 हुतात्मे लढले त्यांची नावं सुद्धा कोणाला माहिती नसतील आणि ते स्मारकावरती लिहिलेली नावं आहेत फक्त. मी तुम्हाला तमिळनाडूचं उदाहरण सांगतो. तमिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये जशी आपली MMRD आहे तशी त्यांची जी प्राधिकरणाची इमारत आहे, चेन्नई MMRDA म्हणू आपण त्याला, तर त्यांची जेव्हा नवीन अशी पंचतारांकित इमारत उभी राहिली तेव्हा त्या इमारतीला नाव त्यांनी त्यांच्या भाषिक लढ्यासाठी जे 2 हुतात्मे झाले त्यांची नावं दिलेली आहेत त्या बिल्डिंगला, इतक्या महत्त्वाच्या केंद्राला. आणि हे आत्ता दिलेत. म्हणजे ते शहीद झाले 1937-40च्या त्या पहिल्या आंदोलनामध्ये, पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांची आठवण ते सरकार ठेवतं. म्हणजे ही अस्मिता ठिकठिकाणी दिसत राहते तमिळनाडूमध्ये. तमिळनाडूमध्ये
आकाशवाणी हे ऑल इंडिया रेडिओचं नाव सुद्धा जेव्हा आलं तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला की हे संस्कृत नाव आहे आणि ते आमच्या वरती असं तुम्ही थोपवताय, म्हणजे कल्चरल आक्रमण आमच्यावरती होतंय असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांनी त्याला विरोध केला. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल एवढंच काय, म्हणजे आपले हायवेचे जे बोर्ड्स असतात ना त्याच्यावरती बघा तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं, मराठीमध्ये किलोमीटर, बरोबर. तर ते त्यांनी हिंदीमध्ये लिहायला सुद्धा नकार दिलेला होता त्यांच्या इकडे. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींना ते विरोध करत असतात. आपल्याकडे ते होताना दिसतं का? मराठी माणूस आपल्या मुंबईमध्ये टिकावा ह्याच्यासाठी, आणि एकूणच सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा मी म्हणतोय की मराठी माणसाचंच वर्चस्व या शहरामध्ये दिसावं, रुजावं, ह्याच्यासाठी आपण काय केलेलं. म्हणजे आपला लालबागचा राजा सुद्धा आता अंबानींचा गणपती झालेला आहे. अंबानी तिथे येऊन त्यांच्या मंडळामध्ये आरती करतात, ते त्यांच्या बॉडीवरती आहेत, देणग्या देतात. हे इतक्या सहजपणे खपवून घेणारा समाज हा, म्हणजे आता तुम्ही जे म्हणालात तेच मला तिथेच तो कंटिन्यू करायचा आहे. काय होतं, ही जी नवीन मराठी तरुण मंडळी आहेत, हे विचार राज आणि उद्धव करतात की नाही मला माहीत नाही आहेत. हे जे कॉर्पोरेट्समध्ये काम करतात, जेव्हा हे टेबलावर बसतात, म्हणजे जवळजवळ अक्रॉस इंडस्ट्री, म्हणजे ती प्लास्टिक असेल, स्टील असेल, त्या प्रत्येक ठिकाणी इंजिनियर्स म्हणून काम करणारी मुलं आहेत. त्या ठिकाणी अकाउंट्समध्ये, फायनान्समध्ये, जेव्हा ही डिस्कशन करतात कॉर्पोरेट्समध्ये, तेव्हा त्यांच्या त्या प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये एक असतं, ही लोक अंबानी अदानींबद्दल बोलतात, पण ह्यांच्याकडे ह्यांचं प्रेम अंबानींबद्दल आहेच. अंबानींशी लोक मिटिंग्स करतात, अंबानी बरोबर लोक यांच्या पार्ट्या होतात, सगळं होतं. म्हणजे ते बिझनेस, दोघंही बिझनेस मेन, दोन मोठे बिझनेसमॅन आहेत, बरोबर. जर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या करता आहात तर तुम्ही अडानींना बोलून काय फायदा नाही. सेकंड थिंग, जसं तुम्ही लालबागच्या राजाबद्दल बोललात, साळवी तिथे काम करतात, बरोबर. साळवी तिकडचे सेक्रेटरी आहेत, मग तिथे उद्धव ठाकरेंचे ते उभाटा म्हणून उभे राहतात. सो मग तिथे काय होतं, विरोधाभास इतका सुरू होतो, म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमचं फॅमिली बनवताना कुठेतरी जाऊन, आणि हल्ली काय झालंय की इगल व्ह्यू बघितला जातो तरुण मुलांकडनं. हा अनालिसिस मला ठाकरेंमध्ये दिसत नाहीये. तर त्यांना असं वाटते की माझे बाबा जे डोळे मिटून शिवसेनेवर किंवा मनसेवर विश्वास ठेवायचे, ही तरुण मंडळी नाहीत. हा कुठेतरी जाऊन प्रॉब्लेम येतोय का असं मला वाटतंय. आणि म्हणजे हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की त्यांचा विरोध जो आहे तो उद्योगपतींना नाहीये, मोनोपॉलीला आहे. म्हणजे आता अंबानी आणि अदानी दोघांच्या राईज मध्ये पण फरक आहे. म्हणजे की आता प्रत्येक वेळी कसं असतं, जसं अडवाणी वाजपेयी यांची एक भाजप होती आणि त्यावेळी अडवाणी हे जास्त जहाल आहेत असं वाटायचं. आता मोदी आल्यानंतर आपल्याला अडवाणी हे खूप सॉफ्ट वाटतात. कदाचित उद्या योगी आल्यानंतर आपल्याला असं वाटेल अरे मोदी बरे होते. उद्योगपतींच्या बाबतीत मला वाटतं की जो वेग वाढीचा, म्हणजे आता त्या काळामध्ये सुरुवातीला तर बिर्ला वगैरे होते की जे गांधींच्या सोबत पण त्यांनी काम केलेलं आहे या स्वातंत्र्य चळवळीमध्ये. तर बिर्लांच्या नंतर मग पुन्हा अंबानींचा उदय आला. मग अंबानी आपल्याला तेव्हा असे खूप राक्षसी महत्वाकांक्षा असलेले वगैरे वाटायला लागले. आता अदानी आलेले आहेत आणि अदानींचा तुम्ही वेग बघा की हा जे राज ठाकरेंनी दाखवलं ते मला असं वाटतं की जे आपण बोलतो एरवी ती गोष्ट अतिशय परिणामकारक त्यांनी दाखवलेली आहे. म्हणजे उद्योगाच्या वाढीबद्दल कोणाचा विरोध नाहीये. तिथं त्यांनी नंतर काउंटर करताना इंडिया आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचे पण फोटो दाखवले महायुतीच्या सभेमध्ये. माझं म्हणणं असं आहे की कुणीच या देशामध्ये उद्योग विरोधी असून चालणार नाही. म्हणजे ते काय आपण पैशाचं सोंग आणू शकत नाही, ही गोष्ट तर सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. प्रश्न कुठे येतो की त्याच्यामध्ये केवळ एका ठराविकच लोकांना तुम्ही फेवर करता, त्यांचा वापर तुमच्या राजकीय पक्षासाठी, तुमच्या स्वतःच्या वाढीसाठी अधिक करता, तिथं प्रॉब्लेम सुरू होतो. आता तुम्ही उल्लेख जो केला अंबानींचा, ते खरं आहे. म्हणजे की त्यांचं जे असोसिएशन आहे तर ठाकरेंसोबत याच्या आधी उघडपणे दिसलेलं पण आहे आणि त्यात पुन्हा ते गुजराती आहेत. म्हणजे ते मराठी उद्योगपती असते तर एक वेळ आपण मान्य केलं असतं. पण आता इथं कसं आहे की महाराष्ट्राच्या बाबतीत, मुंबईच्या बाबतीत जे निर्णय गेल्या काही काळामध्ये झालेले आहेत, म्हणजे रोहनजी या कॅबिनेटमध्ये जेव्हा हे निर्णय होत होते एका पाठोपाठ एक मुंबईतल्या जमिनी देण्याचे, तेव्हा त्यांच्याच सत्तेतला मित्र पक्षाचा एक मंत्री असं म्हणतो आणि त्याची बातमी होते, ऑफ द रेकॉर्ड बोललेले होते. अर्थात ते असं जाहीरपणे बोलण्याचं धाडस अजून कोणाकडे नाहीये. पण हे आपण काय करत सुटलोय आणि इतक्या जमिनी कसं काय एकाच उद्योगपतीला आपण देऊ शकतो, असं कॅबिनेटमध्ये सुद्धा जर चर्चा होऊ शकते तर हे कुठंतरी मर्यादेच्या पलीकडे चाललेलं आहे. आणि त्याच्यातनं होतं काय की ही मोनोपॉली शेवटी आपल्या लोकांसाठी घातक आहे. आपण सामान्य लोक याच्यामध्ये भरडले जाणार आहोत. जे इंडिगोचं उदाहरण राज ठाकरेंनी दिलं ते अगदी योग्य उदाहरण आहे की जेव्हा मोनोपॉली अशी तयार होते तेव्हा तुम्ही सरकारला पण जुमानत नाही.
म्हणजे आम्ही म्हणजे मार्केट अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मार्केट रेग्युलेशन तुम्हीच करणार. म्हणजे सरकारचं लोकांच्या दृष्टीने नियंत्रण करण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला मग नंतर अशा डोईजड वाटू लागतात. मला वाटतं ते जास्त धोकादायक आहे याच्यामध्ये. ह्या सर्व इलेक्शनमध्ये मला असं थोडं वाटलं की अजित पवार किंवा शरद पवार म्हणजे मला 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 असं वाटलं की कोणी सांगितलं की शिवसेना म्हणजे उबाटा मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या तिघांची युती होती. पण शरद पवारांनी कुठली सभा, कुठेही भाषण नाही, काही नाही. तर मग हे गणित जे असतं म्हणजे शरद पवार, अजित पवार ठरवून बाजूला राहिले होते या पूर्ण प्रोसेसमध्ये की ह्यांना माहित होतं की चला आपलं हे नाहीच आहे, आपलं पिचच नाहीये, खेळणंच सोडून दे असं काय होतं की त्यांचं आपलं दोघांचं काही वेगळं युतीचं चालू होतं. काय वाटतं नाही, हा प्रश्न अनेक लोक विचारतात ना, म्हणजे सारखी चर्चा होत असते की दोघं एकत्रित येतील का, कधी. मला तर असं वाटतं की अरे एकत्रित पुन्हा यायला ते वेगळेच कुठं झालेत, म्हणजे ते वेगळे झाल्यासारखे वाटत पण नाहीत, अशी परिस्थिती आहे. म्हणजे ते समोरून तुम्ही काय मॅनिफेस्टेशन वेगळं म्हणजे हे करतात काय तुमचं जाहिरात पण त्यांची एकत्र होते, मग मध्येच काहीतरी सांगतात की बारामतीचा अडाणी येतात तिथे पण ती लोक एकत्र, आणि सगळ्या कार्यक्रमांना पण ते एकत्रित असतातच. आणि मुळात अजित पवार हे अत्यंत व्यवहारी राजकारणी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात. ते विचारधारा वगैरे आता काही राहिलेलं नाही असं जाहीरपणे सांगतात. म्हणजे ते तुम्हाला पत्रकार परिषद आठवत असेल सरकार स्थापनेच्या वेळी एकनाथ शिंदे नाराज होते, त्याच्याबद्दलचे प्रश्न पत्रकार विचारत होते आणि अजित पवार थेट सांगून मोकळे झाले, यांचं माहिती नाही, मी तर बाबा आहे सरकारमध्ये. तर हे जे आहे ना, म्हणजे आणि शरद पवार या सगळ्या आत्ताच्या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये बाजूला राहिले तर त्यांचं वय पण आहे. दुसरी गोष्ट ही आहे की जेव्हा तुमची भूमिका स्पष्ट नाहीये की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात आणि कोणाच्या विरोधात आहात. इंडिया अलायन्समध्ये तुम्ही आहात, पण इंडिया अलायन्समध्ये जेव्हा अदानींच्या गोष्टींवरती विरोध होतो तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल सोयीस्कर भूमिका घेणार, हा प्रश्न आहे. आणि हे जे संतुलन आहे ते आजकाल लोकांना फार पटत नाही. तुम्ही किमान लढताय तर कोणाच्या बाजूने आहात आणि हे स्पष्ट असणं आवश्यक आहे. म्हणजे सगळ्यात धक्कादायक रोहित पवार होते, पण तुम्ही त्या कार्यक्रमाला म्हणजे विरोधच नाही ना तुमचा. म्हणजे तुम्ही असं नाही चालू शकत ना की नाही मी आता मी अडाईने शिव्या घालणार आणि बारामती कार्यक्रमाला जाणार, असं होत नाही. मग ते आणि पुणे पिंपरी चिंचवड पट्ट्यामध्ये प्रॉब्लेम काय झालेला होता, एकतर स्वतः भाजपनंच आधी जाहीर करून टाकलेलं होतं की अजित पवारांच्या सोबत आमची युती नाही. या संपूर्ण निवडणुकीमध्ये किमान शिंदेना काही ठिकाणी तरी भाजपनं सोबत घेतलं. अजित पवारांच्या बद्दल तर म्हणजे आता काल मोदी आणि शहांचं जे अभिनंदनाचं ट्विट आलंय त्याच्यामध्ये अजित पवारांचं नाव पण नाहीये त्याच्यात. त्यामुळं एक तर होणार आहे आता की लोकसभेनंतरची चर्चा तुम्ही आठवा, निकालानंतरची भाजपच्या मुखपत्रामध्ये हे लिहिलं जात होतं की अजित पवारांच्यामुळं आपलं नुकसान झालं, त्यांना आपण सोबत घेतल्यामुळं. तर हे कसं आहे की ही थोडीशी एक राजकीय मजबुरी आहे फडणवीसांची असेल, वरच्या भाजपच्या श्रेष्ठींची असेल. कारण बघा ना तुम्ही की केवळ एकनाथ शिंदे असते तर शिंदेची बार्गेनिंग पॉवर, त्यांचे रुसवे फुगवे याची फार मोठी किंमत म्हणजे भाजपला द्यावी लागली असती. आता ते होत नाहीये कारण अजित पवार सोबत आहेत हे त्यांना सहजपणे दाखवता येईल. आणि फार सहजपणे अजित पवारांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी घडल्या. त्यांनी अख्खा पक्षच नंतर हे करून टाकला ना सगळा. म्हणजे पवार आणि ठाकरे हे दोन ब्रँड कमजोर करणं हे भाजपचं महाराष्ट्रातलं म्हणजे उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीनंच त्यांची वाटचाल आता सुरू झालेली आहे. आता शरद पवार आणि अजित पवारांच्या बाबतीत हे झालं की त्यांचं भांडण झाल्यानंतर सुद्धा काही गोष्टी त्यांनी एकमेकांमध्ये केल्या नाहीत. म्हणजे जी भाषा गद्दारीची ठाकरे करत राहिले, एकनाथ शिंदेना गद्दार म्हणत राहिले, ते शरद पवारांनी कधी नाही केलं. म्हणजे अजित पवारांना ते एकदाही गद्दार म्हणू शकले नाहीत. अर्थात तिथं फरक हा पण होता की इथं व्यक्ती त्यांच्या घरातलाच होता, तोही मुद्दा आहे. पण अजित पवार आणि शरद पवारांच्या दृष्टीनं ही महानगरपालिका जी आहे ती पूर्णपणे टोटल लॉस असं मला वाटतं. म्हणजे सर्वाधिक लॉस कोणाचा झाला असेल तर तो या दोन पक्षांचा. पुण्यामध्ये पण काहीच नाही त्यांचं. आणि जागा निवडून येणं तर सोडाच, पण तुमच्या प्रतिमेला जे तडे बसले तिथं प्रशांत जगतापांच्या पक्षप्रवेशावेळी जे झालं की जो तुमच्यासाठी 20-25 वर्ष राबणारा कार्यकर्ता आहे, जो तुमच्या निष्ठेवरती तुमच्या विचारांवरती काम करतो, त्याला तुम्ही अचानकपणे इतक्या सहजपणे बाजूला करता. तर ते आणि नंतर ते काँग्रेस पक्षात जाऊन पुन्हा निवडून पण आले. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप नुकसानकारक आहेत. ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सर्वांचा करता धरता देवेंद्र फडणवीस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांना जे हवं होतं ते त्यांनी आता करून घेतलं.
आणि आता ते गेले बाहेर फिरायला. हो, आणि लाओस. तर काय वाटतंय ह्या माणसाबद्दल की हे किती प्रामाणिक पद्धतीने किती हुशारीने हे करतायत की कोणतरी वरून सांगितलं जाते तेच करतायत. आणि असं येणाऱ्या 2029च्या दृष्टीने म्हणजे मग मोदी कदाचित पाय अवतार होतील आणि मग कुठेतरी जाऊन त्यांची एक जागा निर्माण होईल आणि मग दिल्लीमध्ये जातील. हे जे बेसिक क्वेश्चन आहे सगळ्यांचे. पण देवेंद्र फडणवीस म्हणून तुमच्या लेखी ह्या राजकारणामध्ये आता सध्याच्या किती महत्वाचं व्यक्तिमत्व आहे पूर्ण या पटलावर? नाही, महाराष्ट्रातली भाजप ही आता पूर्णपणे फडणवीसमय झालेली आहे. म्हणजे त्यांचा एकही शत्रू आता पक्षामध्ये उरलेला नाहीये. त्यांनी आता पक्षाच्या बाहेरचे शत्रू तर संपवलेले आहेतच, मित्र पक्षांना पण बगलेत घेतलेला आहेच जवळपास. तर त्या अर्थानं त्यांची वाटचाल जी आहे, म्हणजे एकतर जेव्हा ते मुख्यमंत्री झालेले होते तेव्हा त्यांची प्रतिमा खूप चांगली होती. म्हणजे मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडचा एखादा तरुण मुख्यमंत्री होतोय त्या अर्थानं आशा आकांक्षा खूप वाढलेल्या होत्या. आणि त्याच्या आधी वेगवेगळ्या प्रश्नांवरती जे आवाज उठवायचे ते सिंचन घोटाळ्याबद्दल बोलायचे, बाकीच्या सगळ्या घोटाळ्यांबद्दल. त्यामुळे एक खूप लोकांच्या मनामध्ये आशा निर्माण झालेली होती. मला ना 2014 ते 19 फडणवीस आणि 2022-24 नंतरचे फडणवीस या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, अशा पद्धतीचं वातावरण असावं की काय, अशा याच्यात ते वावरलेले आहेत. अर्थात त्यांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार बनलं त्यावेळी राज्यात परिस्थिती अशी निर्माण झाली की भाजपला महाराष्ट्रात मित्र कोणी उरलेला नाही. म्हणजे सर्वाधिक जागा येऊन सुद्धा तुम्हाला जर सत्तेपासून दूर ठेवतात हे सगळे, तर याचा अर्थ तुम्हाला कोणी मित्र उरलेला नाही. आणि तुमच्या सोबत नाही, खंजीर खुपसणं तर ते वेगळ्या अर्थानं बघावं लागेल आपल्याला, कारण त्याच्यामध्ये मग भाजपनं काय केलं ह्याची पण चर्चा करावी लागेल. पण हे आहे की ती अतिशय कठीण परिस्थिती होती आणि कुठल्याही राजकारण्याला ते समोरचं चक्रव्यूह भेदावं लागतं. ते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते काम केलं. आणि नंतर मग आता जेव्हा ही सत्ता आलेली आहे तेव्हा त्याचा वापर जे आहे ते पुन्हा ते या सगळ्या जुन्या गोष्टी स्मरणात ठेवून त्याचा विसर पडू न देता की पुन्हा ही वेळ भाजपवरती येऊ नये, पुन्हा ही वेळ आपल्यावरती येऊ नये, या दृष्टीनं राजकारण करतायत. म्हणजे तुम्ही बघा की आता विधानसभेचे निकाल लागल्यानंतर सुद्धा भाजपमधले पक्षप्रवेश थांबलेले नाहीयेत. काँग्रेसमधले जे लोक आहेत त्यांचे सुद्धा पक्षप्रवेश होत चाललेले आहेत. म्हणजे भाजपनं 2029च्या दृष्टीनं काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस ही चर्चा खूप कायम होत असते की मोदी आणि शहांच्या मध्ये सुद्धा मोदींचे जास्त लाडके आहेत. बरोबर. आणि ब्ल्यू आयड बॉय असं आपण म्हणतो की नागपूरमधली ती 2014ची लोकसभा मला अजून आठवते की त्या जाहीर सभेमध्ये मोदींनी नाव घेतलेलं होतं. तेव्हा तर ते प्रदेशाध्यक्ष होते. पण एखाद्या मोठ्या नेत्यानं, पंतप्रधान पदाच्या उमेदवार असलेल्या नेत्यानं सभेमध्ये तुमचा उल्लेख असं करणं आणि त्याच्यानंतर त्यांना पूर्णपणे ताकद देणं, म्हणजे महाराष्ट्राचं जर आपण राजकारण बघितलं तर इथल्या सगळ्या जातीपातींच्या राजकारणामध्ये एक ब्राह्मण मुख्यमंत्री करणं आणि त्याला ती ताकद देणं, हे जे भाजपच्या महाशक्तीनं किंवा त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेलं आहे हे एक प्रकारे धाडस आहे. आणि ते त्यांनी करून दाखवलंय. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की महाराष्ट्रातलं नॅरेटिव्ह कुठल्या गोष्टींवरती चालतं. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जी आंदोलनं झालेली होती मोठमोठी, शेतकरी आंदोलन झालं, मराठा आंदोलन झालं, या सगळ्याला पुरून ते आता उरलेले आहेत आणि आपल्या आपल्या पद्धतीने ते राजकारण करतायत. मला असं वाटतं की महाराष्ट्रासारखं राज्य ज्या पद्धतीनं चालवावं त्याचा आवाका त्यांच्याकडे निश्चित आहे. उत्तम वकील आहेत, म्हणजे ते जेव्हा बोलतात तेव्हा कोणाचीही बाजू ते उत्तम पद्धतीने मांडू शकतात. म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा ते त्रिवार पद्धतीनं काही गोष्टी सांगतात ज्या नंतर होत नाहीत, ही गोष्ट वेगळी. राष्ट्रवादीसोबत जाणार नाही हे पण त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं. पण जसं त्यांच्याच शब्दामध्ये आपद धर्म आणि शाश्वत धर्म असतो राजकारण्यांचा, तो सोयीस्करपणे ते वापरत आलेले आहेत. पण पॅन महाराष्ट्र असं जर आपण बघितलं तर ज्या कमी लोकांची इमेज आहे त्याच्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस आपली इमेज महाराष्ट्रात बनवत चाललेले आहेत. हे नक्की त्यांचे समर्थक, त्यांचे चाहते त्यांना दिल्लीमध्ये पाठवायला पण उत्सुक आहेत. आत्ता जर आपण जाहिराती बघितल्या तर कालचीच जाहिरात होती, संजय काकडेंनी लोकसत्तामध्ये जाहिरात दिलेली आहे, देवाभाऊ है तो मुमकिन है. म्हणजे मोदी है तो मुमकिन है या घोषणेमध्ये आता मोदींना रिप्लेस केलंय देवेंद्र फडणवीसांनी, हे आपल्याला दिसतंय. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र,
अशा सुद्धा घोषणा सगळे देत आलेले होते. पण एक नक्की आहे, एज त्यांच्या बाजून आहे आणि भविष्यामध्ये पुढचं राजकारण करणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये नक्कीच ते आहे. मला तर प्रश्न पडतो, एवढे सगळे पक्ष ठिकठिकाणी कामं करतायत, हे होत आहे, पण काँग्रेस जो नॅशनल पक्ष आहे त्याच्याबद्दल ना कोणी चर्चा करत विशेष. त्यांचं भविष्य काय आहे, त्यांनी काही ठरवलं आहे की नाही. महाराष्ट्रापुरती तर विचार करायचा झाला तर आपण आता करतो, पण त्यांना मुंबईमध्ये इंटरेस्ट होता की नव्हता, किंवा महाराष्ट्रात त्याच्या अगोदर म्हणजे ज्या मुलं हे झाल्या नगराध्यक्षच्या वगैरे तिथेही नाही, आता जिल्हा परिषद. तर काँग्रेस असं आहे का बाबा ते 20 मिळणार आहेत बस झाले मला, आणि तिथे त्याच्यावर काही कामच नाही करायचं, त्यांनी काय ठरवलेलं दिसतंय? नाही, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं जे यश आहे ते ऍक्च्युली झाकोळलं गेलं. त्यांचे काही नगरसेवक खूप चांगल्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, त्यांची संख्या पण चांगली होती आणि ते या परिस्थितीमध्ये आलेले आहेत की त्यांच्या पक्षाचे सगळे नेते पळवायलाच बसलेले आहेत, सगळे समोरचे पक्ष. अशा कठीण परिस्थितीमध्ये ते लढत आहेत. आता मुंबईमध्ये एक प्रॉब्लेम काय झालाय की खरं तर मुंबईमध्ये आता भाजपची जी वाढ होतीये ती कोणाच्या अगेन्स्ट होतीये, तर ती काँग्रेसच्याच अगेन्स्ट होती. म्हणजे काँग्रेसचाच सगळा वोटर बेस भाजप पळवतोय. काँग्रेसची कधी काळी इथं बहुमतातली सत्ता होती, जे आपण मगाशी बोललो, आणि 6 खासदार जेव्हा निवडून यायचे मुंबईतले, अनेकदा असं झालंय की 6च्या 6 काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आलेले आहेत. म्हणजे इतकी चांगली ताकद मुंबईमध्ये असताना सुद्धा आता त्यांच्या 24 जागा आल्यात माझ्या मते. वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा 24 हा आकडा भरा काँग्रेससाठी असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. पण काँग्रेसचा प्रॉब्लेम हा झालेला आहे की जोपर्यंत तुम्ही देश पातळीवरती स्वतःला सावरत नाही तोपर्यंत खाली सगळं नेटवर्क जे आहे ते उभं राहणं अवघड आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या DNA मध्ये काँग्रेस आहे, म्हणजे की तसं ते पूर्णपणे मिटू शकलेले नाही. आणि वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचे 44 आमदार निवडून आलेले होते मागच्या निवडणुकीच्या वेळी. त्यामुळं एकतर हे दिसते की आता जर तुम्ही भाजप बघितली तर त्याच्यातले निम्मे अधिक काँग्रेसचे आहेत. शिवसेना पण, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर टॅलेंट प्रोड्युसिंग फॅक्टरी म्हणून जर कोणी बघितलं ना तर शिवसेना हा पक्ष फार हा. म्हणजे आता विनोदामध्ये असं बोलतात की प्राथमिक शिक्षण तुम्ही मनसेमध्ये घ्या, मग ग्रॅज्युएशन तुम्ही शिवसेनेत करा, आणि बिझनेस आणि नोकऱ्या इकडे करा. असं झालंय. करेक्ट. सगळे चांगले चांगले नेते शिवसेनेनं तयार केलेले, सगळे चांगले. म्हणजे मी म्हटलं ना, जसं मध्ये सांगितलं की ही लढाई मॅनेजर आणि बॉस मधली, आपल्या मालकामधली होती. म्हणजे मालक म्हणजे कोण, ठाकरे आणि पवार, आणि मॅनेजर्स कोण होते तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मॅनेजर. मग कोण जिंकलं तर मॅनेजर जिंकले, आणि त्यांना माहित होतं मॅनेज कसं करायचं असतं, आणि मालकाला माहितच नसतं की मॅनेजर काय करतो. असं खूप वेळेला झालंय का, असं आम्हाला नेहमी वाटलं. नाही, आणि कसं होतं की त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्यावरती जेव्हा सोडून देता तेव्हा त्याचं तंत्र त्याच लोकांना माहिती असतं ना. मग म्हणजे आमदार सांभाळणं हीच गोष्ट जर शिंदेच्या वरती सोपून दिलेली असेल तर ते सांभाळायचे कसे हे नंतर कुणाला शिकवणार, हा पण एक प्रॉब्लेम असतो त्याच्यातला. पण काँग्रेसचं आपण जे बोलत होतो, म्हणजे काँग्रेससाठी महाराष्ट्रामध्ये स्पेस आहे. आणि आता ह्या निवडणुकीमध्ये दिसतंय की जेव्हा जेव्हा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या त्यांच्या एकूण वैचारिक भूमिकांचे प्रश्न निर्माण होतील तेव्हा तुम्हाला हा प्रश्न तर पडेलच ना की भाजपच्या विरोधात लढणारा पक्ष कुठला. मग अशा वेळी पर्याय काँग्रेसचाच समोर दिसेल. कारण आता एक दिसतंय की किमान ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे नेते ताकदीनं लढतायत, मग ते लातूरमधलं बघा तुम्ही उदाहरण, अमित देशमुख, काँग्रेस आणि वंचितची युती त्यांनी केली, तिथं त्यांनी महानगरपालिका टिकवली. सतेज पाटील, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी सर्वाधिक नगरसेवक तिथे निवडून आणले. म्हणजे राज्यातलं एकमेव उदाहरण आहे कोल्हापूर की जिथं भाजप, शिंदे आणि अजित पवार हे एकत्रित लढले. म्हणजे यातला एक जण जरी नसता लढला ना तिथं तरी काँग्रेसचं अजून तिथं चांगलं आपल्याला यश दिसलं असतं. पण ते तिथं एकत्रित लढले, त्याही परिस्थितीमध्ये सतेज पाटलांनी चांगलं यश मिळवलं. असे काँग्रेसचे काही बेल्ट्स आहेत. चंद्रपूर महानगरपालिका त्यांनी टिकवली. लोकसभेला पण आपल्याला दिसलं होतं की त्यांचे जे सगळे स्थानिक नेते आहेत ते त्यांचे किल्ले व्यवस्थित सांभाळतात. पण कधी कधी कसं होतं की काँग्रेस हा खूप असा दरबारी राजकारण असलेला पक्ष आहे. मग त्याच्यामध्ये एखाद्या चांगल्या नेतृत्वाला सुद्धा पटकन संधी नाही मिळत, जी इकडं होऊ शकते. तर संयमाची परीक्षा घेणारा पक्ष आहे. त्यांचं एकूणच काम करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा थोडीशी जुनाट आहे. या सगळ्यामुळं सुद्धा कदाचित काही परिणाम त्याच्यामध्ये होत असतील. पण वैचारिक दृष्ट्या जर बघितलं तुम्ही तर भाजपला पर्याय कोण ह्याचा जेव्हा जेव्हा विचारला जाईल प्रश्न तेव्हा मला वाटतं काँग्रेस हेच उत्तर असेल.
आता राहिले वंचित आघाडी, MIM, जे बऱ्यापैकी म्हणजे मला MIMचं तर आश्चर्य वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी हो. सीट निवडून आणल्या, या सगळ्या सीट ह्या काँग्रेसच्या म्हणजे जो कोर मतदार कधी असा वाटतो. तर काय वाटतं ह्याला किती भविष्य आहे ह्या सगळ्या छोट्या छोट्या म्हणजे MIM आहे किंवा बहुजन आघाडी आहे, विकास आघाडी? नाही, MIMचा मुंबईतला 8 आकडा हा तर फारच आश्चर्यजनक आहे आणि मग ते त्याच्यात मनसेला नाहीये. नाहीये आणि सपाचा बेल्ट त्यांनी काबीज काबीज केलेला आहे. केलंय. Yes. त्यांचे याच्या आधी महाराष्ट्रात एक खासदार होते, आमदार पण राहिलेले आहेत. वारिस पठाण भायखळ्यातून आमदार होते, इम्तियाज खासदार होते आणि तुम्हाला आठवत असेल तर नांदेड महानगरपालिकेमध्ये एकदा सुरुवातीला खूप चांगलं यश MIMला मिळालेलं होतं आणि मराठवाड्यातला जो सगळा इतिहास आहे निजामाचा आणि त्या दृष्टीनं मुस्लिम पॉप्युलेशन जेव्हा त्या भागात जास्त आहे. आत्ता सुद्धा संभाजीनगरमध्ये 24 नगरसेवक MIMचे आलेले आहेत. तेच सांगतो ना. 24 आणि म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात 105च्या आसपास 105च्या आसपास आहेत, 95 की 105. तर मुस्लिमांचं हे जे राजकारण आहे, एकतर आत्ताच्या काळामध्ये मुस्लिमांना ज्या पद्धतीनं जाहीरपणे अवहेलना काही वेळा स्वीकारावी लागते किंवा भाजप ज्या पद्धतीचं राजकारण करतंय त्याच्यामध्ये एक दुय्यम नागरिकत्वाची जी भावना तयार होते, तर त्याच्यामध्ये त्यांच्या अस्मितांना कुठंतरी खतपाणी घालणारा पक्ष. खरं तर MIMचा कट्टरतावाद हा सुद्धा धोकादायक आहे. म्हणजे जितकं भाजपचं हिंदुत्व धोकादायक आहे त्याच पद्धतीने MIMचा कट्टरतावाद. कारण जोपर्यंत मुस्लिम समाज मुख्य प्रवाहामध्ये राहत नाही, तुम्ही त्यांचे प्रश्न ओपनली डिस्कस करत नाही, त्यांना स्वीकारण्यामध्ये इतक्या अडचणी जोपर्यंत तुम्ही असं हे दाखवत नाही त्याच्यामध्ये, तोपर्यंत मला असं वाटतं की ते असं सहज समरस होणं जे आहे ते होणार नाही. आणि आक्रमकपणे जेव्हा तुम्ही शत्रू उभा करता तेव्हा तो समोरच्याला पण फायदा होतो. म्हणजे भाजप आणि MIM जेव्हा आक्रमकपणे एकमेकांच्या विरोधात बोलतात तेव्हा तो दोघांचा फायदा असतो. बिहारमध्ये पण हे झालेलं होतं की ज्यावेळी ओवेसींनी तिथं प्रचार केला त्याच्यानंतर त्याचा फटका राजदला बसलेला होता आणि भाजपला फायदा झालेला होता. तर त्या दृष्टीनं मुस्लिमांसाठी हा पर्याय निर्माण होणं याच्यामध्ये पहिल्यांदा तर जबाबदार काँग्रेस पण आहे. काँग्रेसनं आपला म्हणजे ज्या गोष्टी करायला पाहिजेत, कारण भाजप तर करतच नाहीये. भाजप हल्ली मुस्लिम उमेदवारांना म्हणजे आता ठीक आहे की नगरसेवक पदाच्या निवडणुकीत दिली आहेत. सांगलीमध्ये जवळपास 8 की 12 नगरसेवकांना तिकीट दिलेली होती. आता जाहीरपणे इकडे त्यांचे नेते म्हणणार की खान महापौर होऊ शकतो आणि तिकडे नगरसेवक पदाला मात्र सगळे चालतात. इतरही ठिकाणी काही दिलेली आहेत. तर हे दुटप्पी राजकारण थोडंसं जोपर्यंत होत राहील तोपर्यंत या अस्मितांना खतपाणी घालणारा पक्ष म्हणून MIM आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की ते होत चाललंय. वंचितच्या बाबतीत एक यावेळी चांगलं झालेलं होतं की काँग्रेस आणि वंचित फायनली एकत्रित लढले. ते एकमेकांना केवळ बैठका करायचे, खुणावत राहायचे, एकमेकांच्या बद्दल ही भाजपची बी टीम, ती भाजपची बी टीम असं म्हणत होते. पण एकत्रित लढले, त्यांना त्यांची ताकद एकत्रित काय आहे हे कळालं. वंचितच्या बाबतीत म्हणजे तसा तो पक्ष नवीन आहे, पण काही ठिकाणी त्यांचे प्रयोग खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी पण झालेले आहेत. म्हणजे जरी थेट उमेदवार निवडून आलेले नसले तरी हा पक्ष आता विस्तारत चाललेला आहे. छोट्या छोट्या ठिकाणी त्यांना ताकद मिळते. प्रकाश आंबेडकरांनी अजून काही गोष्टी जर थोड्याशा ओपनली पुढे येऊन केल्या, म्हणजे स्वतःची एखादी लोकसभा सीट, स्वतःची एखादी उमेदवारी, याच्याबद्दल जर ते थोडीशी जास्त गांभीर्यानं काम करू लागले तर मला असं वाटतं की एकदा नेतृत्व मिळाल्यानंतर पक्ष अजून वाढतो. त्या दृष्टीनं बघावं लागेल की कशी वाटचाल होते त्याची. प्रशांत, शेवटचा प्रश्न असा की ओव्हरऑल पुढचे 3-4 मला वाटत नाही की आता ही एक जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या निवडणुका आता पुढच्या 2029 पर्यंत वेगळ्या असतील. काय वाटतं की ओव्हरऑल राजकारणामध्ये कोणाकोणाला किती किती स्कोप राहिलाय आता आणि त्यांनी काय, ऑब्व्हियस आपण कोण सांगणार आहे, पण तरी सुद्धा कशावर काम करायला हवं? म्हणजे उद्धव ठाकरेंनी कशावर काम करायला, राज ठाकरेंनी कशावर काम करायला हवं, किंवा म्हणजे ॲज अ पत्रकार म्हणून ह्यासाठी विचारायचं की तुम्ही ग्राउंडवर फिरत असता, खूप लोकांशी बोलत असता, तर ह्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी कशा पद्धतीने काय समजून घ्यायला हवं ओव्हरऑल लोकांचं? नाही, आता सगळ्यात महत्वाचं तर जेव्हा निवडणुका होणार नाहीयेत तेव्हा जनतेचे प्रश्न हे मांडले जाणं आणि त्याच्यासाठी कोणीतरी रस्त्यावरती येणं हे आवश्यक आहे. जोपर्यंत विरोधक हे करणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की, कारण कसं आहे, तुम्ही जोपर्यंत जनतेचा आवाज बनत नाही आणि तो आवाज बनण्यासाठी सगळ्या गोष्टी अंगावर घेत नाही, लाठ्या काठ्या तुम्ही थेट येऊन समोर आव्हान देत नाही जोपर्यंत सत्ताधाऱ्यांना, तोपर्यंत मला असं वाटतं की तुमचा म्हणजे तुम्ही जनतेचा आवाज किंवा त्यांचे विरोधक
सत्ताधाऱ्यांचे विरोधक आणि जनतेचे वकील आहात तुम्ही असं वाटणं जे आवश्यक आहे ते होणार नाही. कारण राज ठाकरे त्या सभेमध्ये पण जे म्हणालेले होते की विधान भवनातली सत्ता तुमच्याकडे असेल पण रस्त्यावरची सत्ता, आता ते रस्त्यावरची सत्ता टिकवणं मुळात आणि त्या प्रत्येक रस्त्यावरच्या माणसासाठी भांडणं हे जास्त आवश्यक आहे आणि ते आपल्या लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे त्याचं की इतका त्याला म्हणजे फार, म्हणजे मी दिल्लीत काम केलं तर दिल्लीत 2015ला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा तिथले सगळे उत्तर भारतीय पत्रकार म्हणायचे आम्हाला, अरे तुम्ही तुमच्या नेत्यांना किती सहजपणे भेटता, तुमच्याकडचं एक पॉलिटिकल कल्चर वेगळं आहे, आमच्याकडे ते नाही आहे. युपी बिहारमधली फार पद्धत वेगळी आहे. पण तेच मराठी पत्रकार नंतर 2024मध्ये 22मध्ये जेव्हा आपल्या इकडे सगळं घडलं तेव्हा ते म्हणायला लागले, अरे आपके महाराष्ट्र में क्या हो रहा है, ये तो हमारे यूपी बिहार में भी नहीं होता है. तर अशा पद्धतीनं गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे. ते आता अजून खालच्या थराला जाऊ नये एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. युत्या आघाड्या यांचा काही धर्म राहिलेला नाहीये, विचार राहिलेला नाहीये आणि मराठी मतदार जो आहे त्यानं या सगळ्यामध्ये सजग राहणं आवश्यक आहे. केवळ छोट्या छोट्या आमिषांसाठी आपली प्रश्न विचारण्याची ताकद आपण गमावून बसतो. आपण किती छोट्या गोष्टींसाठी राजकारण्यांचे गुलाम होतोय याचा पण विचार केला पाहिजे. तर हे सगळं जोपर्यंत चित्र बदलत नाही मला वाटतं तोपर्यंत परिस्थिती बदलणं खूप अवघड आहे. ग्रेट प्रशांतजी, आपण एवढा वेळ दिलात आणि ओव्हरऑल आज मुंबई महानगरपालिकेची जी लेखाजोखा आपण बघितला की बाबा झालेल्या निवडणुकांमध्ये काय मानसिकतेने सगळे नेते पक्ष उभे होते आणि खूप लोकांना प्रश्न आहेत आणि सगळीकडे मुलाखती होतच असतात. पण तुम्ही ह्या ज्या माध्यमातून गोष्टी सांगितल्या की प्रत्येक नेत्याची भावना काय होती, त्याला काय सांगायचं होतं, ते आम्हाला दिसत होतं की प्रत्येकाला जिंकून यायचं आहे आणि प्रत्येकाला हरायचंच नाही, कोणाला सगळ्यांना जिंकायचं आहे. तर जसं देवेंद्र फडणवीस मध्ये म्हणाले की कधी कधी विरोधी पक्ष नेता असताना पण तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता, कारण की जसं ते म्हणालेच आहेत ना, उतू नका मातू नका. आता तर तुम्ही आताही चान्स आहे पुढच्या 4 वर्षांमध्ये. उद्या जर विरोधात बसले उद्धव ठाकरे व राज ठाकरे, त्यांना चान्स आहे की आम्ही मुंबईच्या जसं राज ठाकरेंचा एक विषय मला खूप आवडतो तो म्हणजे पार्किंगचा विषय आहे. तो अत्यंत महत्वाचा. जर तो प्रोजेक्ट पुढे नेला तर कदाचित तो कन्व्हर्शन मध्ये येईल आणि आता रस्त्यावरची जनता कदाचित कमी राहिली आहे. आता काही जिथे चाळी आहेत तिकडे मोठे टॉवर्स होत आहेत. जिथे मुलं नाक्यावर उभे राहायची ती आता मोबाईलवर आणि सगळे ह्याच्यावर एआयच्या जमान्यामध्ये पुढच्या निवडणुका मला ह्याच्या दरम्यान मला आशिष शेलार म्हणाले की मी 2029ला रस्त्यावर उतरणारच नाहीये, मी संपूर्ण एआयवर करेल, पूर्ण सोशल मीडियावर. हे असं होऊ शकतं आणि ह्या सर्वांनी जवळ घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे सगळं इम्प्लिमेंट केल्याने याचा फायदा होईल असं मला वाटतंय. कारण मला वाटतं जेनझी खूप डेव्हलप झालेलं असेल 2029ला, त्यामुळे जर ते उठाव करू शकतात तर ते तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सत्ताही बदलू शकतात. आणि हे सगळं जर मराठी माणसांनी पण फास्ट आत्मसात करणं, कारण की मराठी आता म्हणतात ना की भाषा राहील किंवा हे राहील, हे विषय तर आहेच. त्याच्याबरोबर मुलांना आता पैसे मिळवायचे. बरोबर. मला जे लोकांकडे जे तरुणांचा एकच विषय असतो की गुजराती मारवाडी बिझनेस करतात ना किंवा हे करतात, आम्हालाही मराठीवर आम्हाला बिझनेस करायचा आहे, आम्हाला इथे उभं करण्यासाठी तुम्ही बिझनेसला सपोर्ट करा. मग त्यासाठी राज उद्धव यांनी जर पुढे कधी पुढाकार घेतले, जसे बाळासाहेबांनी त्या काळात काही लोकाधिकार समितीसारख्या गोष्टी केल्या, जे तू फक्त म्हणजे करा म्हणून बोलून नाही, ऍक्च्युअल कसं करा, ऍक्च्युअल कसं होणार, प्रॅक्टिकल. जसं अमित आणि मला असं वाटतं, म्हणजे मला सांगायचं हेच आहे की अमित आणि आदित्य इतकी चांगली सुवर्ण संधी आहे त्यांच्याकडे की ते आता शून्यावर आहेत. बरोबर. इथून त्यांना म्हणजे आणि करूच शकतात. सो मला म्हणून तुमच्याकडनं समजून घ्यायचं होतं की साधारण महाराष्ट्र आणि मुंबईच्या. थँक्स अ लॉट तुम्ही आल्याबद्दल आणि इसाबनीतीला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या बरोबर आज होते ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम सर. अत्यंत सुंदर पद्धतीने ह्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, महाराष्ट्रात झालेल्या निवडणुका, येणारा काळ, अशा अनेक गोष्टींवर, अनेक नेत्यांवर, त्यांच्या विचारांवर ते बोललेत. नक्की हिसाबनीती बघा. पुढच्या वेळेस नवीन माणसाबरोबर, नवीन विचारवंताबरोबर भेटू. तोपर्यंत धन्यवाद.